अशी कंपनी जर खोलली कुठे जाऊन अमेरिका. ठीक आहे. आता इथं काय हा इथून गेला आणि तिथे कंपनी खोलली तिथं कमवून राहिला तिथे कमवून राहिला. जर का त्यानं तिची नॅशनॅलिटी घेतली नॅशनॅलिटी समजते जर का त्यानं तिची नॅशनॅलिटी घेतली तर मग आपल्याला काही जीएसपी नाही जर का त्यांनी काय घेतलं नॅशनॅलिटी घेतली समजलं का. हा जर का इकडला कोणी येऊन राहिला इथं त्यानं जर म्हटलं की मी भारताचा नागरिक आहो भारताचं नागरिकत्व घेतलं तर मग तो भारताचा जीडीपी वाढून राहिला समजलं. तो त्या देशातून आला त्या देशाचा जीएनपी ला काहीच घेऊन नाही मग तो वाढून गेला आपल्या देशाची जीएनपी आणि त्या देशाचा जीडीपी त्या देशाचा जीडीपी आपल्या देशाचा जीएनपी म्हणजे नॅशनॅलिटी घेऊन घेईन तर मग तो त्या देशाचा रहिवासी होईल. समजलं का समजलं ना. आणि रहिवासी झाल्यावर मग त्याच्या जीडीपीची व्याख्या लागू येईल. समजलं का. हा आता हे समजून घ्या की जीएनपी काय कसं काय निघते हे कसं काय पकडणार आहे कोणत्या बेसिसवर पकडणार आहे. जसे आपण त्या जीडीपीचे घटक पाहिलेले ना 3 घटक आहेत ना जीडीपीचे बरोबर आहे. कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र बरोबर आहे. हा आता हा जो जीएनपी आहे ना जसं त्याचा एक फॉर्म्युला आहे याचा एक फॉर्म्युला आहे. जीएनपी कसा काढणार जीएनपी इज इक्वल टू जीडीपी जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस मायनस ठीक आहे प्लस मायनस इन्कम फ्रॉम अब्रॉड प्लस मायनस इन्कम फ्रॉम अब्रॉड असं वाटत. अब्रॉड म्हणजे काय बेटा परदेश. अब्रॉड म्हणजे काय परदेश देश फॉरेन. अब्रॉड म्हणजे काय फॉरेन विदेश. ठीक आहे असं काढलं जाते हे. आता कसं काय आहे काय आहे ठीक आहे कसं काय आहे हे बघा. जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस मायनस. आता इथं प्लस आहे का मायनस आहे क्लिअर होऊन जाते 2 मिनिटात सगळं क्लिअर होऊन जाते. ठीक आहे इन्कम फ्रॉम अब्रॉड. आता हे इन्कम फ्रॉम अब्रॉड आहे ना हे काय आहे कॉन्सेप्ट इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे समजून राहिलं ना. आता त्याच्याबद्दल चालू आहे आपलं बाहेर जाऊन कमवणं म्हणजे जीएनपी समजून राहिलं ना. मग आता याचे घटक बनवले आहे याचा काय बनवलाय घटक बनवलाय. ठीक आहे आता बघा घटक कसे बनवले याचे. एक आहे बेटा त्याला म्हणते प्रायव्हेट रेमिटन्स. हे नाव लक्षात ठेवायचे बरोबर प्रायव्हेट रेमिटन्स. सेकंड खाली येतो दादा एक्सटर्नल लोन्स आणि तिसरा घटक आहे बेटा याच्यात एक्सटर्नल ग्रँट. ठीक आहे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय काढण्यासाठी आहे जीएनपी काढण्यासाठी प्रायव्हेट रेमिटन्स. प्रायव्हेट म्हणजे काय खाजगी वैयक्तिक. रेमिटन्स म्हणजे सांगा बरं कोणाला माहिती रेमिटन्स नाही. रेमिटन्स म्हणजे देयक. आता कोणाला देयक नाही देयक काय बरोबर आहे म्हणजे बाहेर देशातून जाऊन जे आपण कमवतो ना त्याला म्हणते रेमिटन्स. समजला का. बाहेर देशात जाऊन आपण जे काही कमाई करू त्याला काय म्हणा रेमिटन्स. काय म्हणून बेटा रेमिटन्स. समजलं का. ठीक आहे हे तर माहिती आहे एक्सटर्नल लोन हे माहिती आहे ना. लोन म्हणजे काय रे कर्ज. ग्रँट म्हणजे काय ग्रँट अबे शाळेला ग्रँट आहे. हे भेटलं तर काय भेटलं पैसे भेटले. ग्रँट काय भेटलं ग्रँड नाही तो ग्रँड डी नाही आहे तो ग्रेट ग्रँड मस्ती न ते ग्रँड असते ग्रँटेड असते ग्रँटेड किंवा नॉन ग्रँटेड असं असते आहे ना. तर हे काय आहे ग्रँट काय आहे ग्रँट. आता म्हणजे या शाळेला ग्रँट भेटलं त्या शाळेला मोफत निधी. ग्रँट म्हणजे काय बेटा मोफत निधी. लोन म्हणजे काय
एक्सटर्नल माहिती आहे ना, अजून त्याच्यात गेले आहे तरी सांगून द्या मराठीत. बाह्य खर्च आणि हे बाह्य मोफत निधी. ठीक आहे. हा, या 3 घटक आहेत कशाला काढण्यासाठी, काय काढण्यासाठी, जीएनपी काढण्यासाठी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. फॉर्म्युला लक्षात ठेवा, जीडीपी प्लस मायनस, याच्यातला जीडीपी माहिती आहे आपल्याला आता. आपल्याला काय पाहिजे आहे, प्लस मायनस इन्कम फ्रॉम अब्रॉड, एवढंच पाहिजे आहे. समजलं ना, जीडीपी पाहिजे ना कसा काढतो तो. हा, याच्यातलं काय पाहिजे आपल्याला, इन्कम फ्रॉम अब्रॉड. आता बघा प्रायव्हेट रेमिटन्स काय, प्रायव्हेट रेमिटन्स काय, प्रायव्हेट रेमिटन्स समजण्यासाठी या इकडं चला, इकडं या जर्नीवर या. एखादा समजा भारताचा एखादा समजा व्यक्ती आहे, भारताचा एखादा व्यक्ती आहे, ठीक आहे, बाल्या. भारताचा समजा एखादा व्यक्ती आहे बाल्या, ठीक आहे, आणि अमेरिकेचा एक व्यक्ती आहे तिकडला, त्याचं नाव बाल्या नाही आहे, त्याचं नाव काय, सखाराम. नाही तसं नाही ना, पण नाव असं त्याला प्रोनाउन्स सखाराम असं सखाराम. ठीक आहे, सखाराम हा बाल्या. ठीक आहे, प्रोनाउन्स टंग थोडीशी हलत तिथं. हा, आता हा बाल्या जो आहे, बाल्या हा गेला अमेरिकेत, हा गेला अमेरिकेत. यानं समजा इथं टोपीचा व्यवसाय सुरू केला. कोणता व्यवसाय, टोपी. टोपी लावणं नाही, टोपीचा व्यवसाय सुरू केला अमेरिकेत. टोप्या म्हणजे नवीन वाटलं एकदम, काय आहे नवीन फॅशन तर पोरी मग घालू लागले टोप्या तिकडं. याचा व्यवसाय चालू राहिला तिकडे धनाधन, बरोबर आहे. पण बाल्याने हिची नॅशनॅलिटी नाही घेतली. बाल्या म्हणते मला माझा देश प्यारा आहे, बाल्या म्हणते मला माझा देश प्यारा आहे, वंदे मातरम मला आहे बाल्या. ठीक आहे, पण बाल्या इकडं काय घेऊन राहिला, जीएनपी. इकडं काय घेऊन राहिला, पण बाल्या यायचा काय वाढू राहिला, जीडीपी. बरोबर आहे. हेच आता सखाराम बा, सखाराम. ठीक आहे, आता सखाराम आला इकडं, ठीक आहे, अमरावतीत आला. हा मी ठीक आहे, अमरावतीत आला. ठीक आहे, अंबानी तिथं बसला तो याकडे. ठीक आहे, अंबानी बसला, काहीतरी व्यवसाय करून राहिला, काहीतरी व्यवसाय. समजा त्यानं ते लाडी लपके तिकडले, लाडी लपका आहे ना, लाडी लपके असे. पण अमेरिकेत लाडी लपके म्हणजे थोडेसे वेगळे, युनिक लाडी लपका, आणि थोडंसं नाव आहे लाडी लपका. आता काय आहे बघा, हा इथे व्यवसाय करून राहिला, बरोबर आहे. पण सखाराम जेवढा बाल्या हे आहे ना देशभक्त, तेवढा सखाराम देशभक्त आहे. सखाराम म्हणते मला भारताचा नागरिकत्व नाही पाहिजे, मी फक्त काहीतरी आला व्यवसाय करण्यासाठी आला. ठीक आहे, गाडीला चाललं नाही, नवरात्र संपल्यावर. ठीक आहे, कमाई केली आहे ना, नवरात्रात कमाई केली आहे ना. ठीक आहे, सखारामनं. पण त्यानं इंडियाचा काय वाढून दिला, तेवढ्याच 9 दिवसात जीडीपी वाढून दिला, त्याच्या हिशोबानं जेवढा वाढला तेवढा. ठीक आहे, पण अमेरिकेचा काय वाढवला त्यानं, जीएनपी वाढवला. आता हे जर 2 कन्सेप्ट तुम्हाला चांगलं डोक्यात गेले, बरोबर आहे, चांगले गेले डोक्यात. आता हे आहे ना, हे प्रायव्हेट रेमिटन्स म्हणजे काय माहिती का, प्रायव्हेट रेमिटन्स म्हणजे हे की देशातून, बरोबर समजून घ्या बेटा, देशातून बाहेर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न, बरोबर समजून घ्या, देशातून बाहेर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न म्हणजे कोण, बाल्या. म्हणजे कोण, बाल्या. आपल्या देशातून गेला ना बाहेर, बरोबर आहे, म्हणजे कोण, बाल्या. मायनस कसं आहे हे, मायनस मायनस समजतं ना. हा, इथं काय होतं, मायनस मायनस देशात येऊन व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न म्हणजे सखाराम. म्हणजे कोण, सखाराम. समजलं का, देशातून बाहेर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न मायनस देशात येऊन व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न. समजलं, त्याच्या बेसिसवर काढले ते प्रायव्हेट रेमिटन्स. काय काढले ते, प्रायव्हेट रेमिटन्स. म्हणजे आपल्या देशातून किती चालले, फक्त अमेरिकेत थोडी आहे, समजून राहिलं का, पुरे वर्ल्ड वाईड आहे ना. आपल्या देशातून कोण किती चाललं आणि किती जीएनपी देऊन राहिलं, समजायला, कोण किती उत्पन्न करून राहिलं, त्याच्यातून काय मायनस करणं आहे, आपल्या देशात किती लोक येऊन राहिले, ते किती कमवून राहिले, ते मायनस करणं.
समजला? कोणते लोक? फॉरेनर लोक. कोणते लोक? फॉरेनर लोक. त्याच्या बेसिसवर काढलेले प्रायव्हेट रेमिडन्स. आता हे गोष्ट लक्षात ठेवा इथं, हे एक चांगली प्राऊड वाली गोष्ट आहे, भारतासाठी चांगली गोष्ट आहे. लय दिवसाचं काही चांगलं सांगितलं नाही, असं चांगलं आहे का? ठीक आहे. हे जे गोष्ट आहे ना प्रायव्हेट रेमिडन्स वाली, म्हणजे देशातून बाहेर व्यवसाय करणारे जे व्यक्तीचे उत्पन्न आहे, म्हणजे या बाबतीत बाल्याच्या आणि सकारामच्या बाबतीत म्हणजे भारत देश 1 नंबरवर आहे. किती नंबरवर आहे? 1 नंबरवर आहे. लक्षात ठेवा, पुऱ्या जगात फर्स्ट रँकवर आहे इंडिया. म्हणजे भारतातले जास्तीत जास्त लोक बाहेर जातात. समजला? आणि भारताला जीएनपी मिळून देतो. समजलं का? समजलं ना? कशाच्या कंपॅरिझन मध्ये? भारतात येणारे लोकांच्या कंपॅरिझन मध्ये. समजलं? तर भारतातून बाहेर जाणारे, उत्पन्न करून देणारे, भारताचा जीएनपी वाढवणारे लोक जागतिक लेवलवर 1 नंबरवर आहे. सेकंड नंबरवर चायना आहे. सेकंड नंबरवर कोण आहे बेटा? चायना. ठीक आहे. याच्यात अमेरिकालाही मागे आहे. याच्यात अमेरिका लय मागे आहे, 7व्या की 8व्या नंबरवर आहे. कारण अमेरिकेला गरजच नाही पडत तसे म्हटलं तर. कारण अमेरिकेत जातात ना लोक. समजलं? त्यांना गरजच नाही पडत तसं म्हटलं. ठीक आहे. पण या बाबतीत आपण 1 नंबरवर आहोत, याचा आपल्याला थोडासा तरी गर्व असायला पाहिजे. थोडासा तरी. हा ठीक आहे. हे काय आहे? हे एक्सटर्नल लोन. एक्सटर्नल लोन. आता एक्सटर्नल लोन कसं माहिती आहे? आता बघा इकडे हे पण मस्त साईड ना, हे बघा आपल्याजवळ मी तुम्हाला काय सांगितलं, एक बँक आहे, वर्ल्ड बँक. सध्या एकच नाव लक्षात ठेवा, वर्ल्ड बँक आहे. वर्ल्ड बँक. ठीक आहे. याला काय म्हणते? जागतिक बँक. हेडक्वार्टर कुठे आहे? वॉशिंग्टन डीसी. ठीक आहे. याचा प्रेसिडेंट लिहिलं होतं का नाव? पण प्रेसिडेंटचं डेव्हिड मालपास. काय नाव त्याचं नाव? डेव्हिड मालपास. प्रेसिडेंट आहे बेटा तो वर्ल्ड बँकचा सध्याच्या काळात, डेव्हिड मालपास. ठीक आहे. हा आता लक्षात येईल का काय होते की समजा आता हे अशी सिच्युएशन आहे. हे का थोड्या वेळ पहिले ती सिच्युएशन समजून घ्या. ही अशी सिच्युएशन आहे, कमी जास्त नुकसान भरपाई चालू आहे. ठीक आहे. आपल्याला पडून राहिले पैसे कमी. काय होऊन राहिलं? पैसे कमी. मग आपल्याला लोन देते कोण बेटा? वर्ल्ड बँक. कोण लोन देते? वर्ल्ड बँक. तर याले म्हटलं ते एक्सटर्नल लोन, कारण बाहेरून घेतलं. काय म्हटलं ते? एक्सटर्नल लोन. कुठून घेऊन राहिलं लोन? फक्त सध्या एकच लक्षात घ्या, तसं लय बँक आहे, तर एकाहून समजून घ्या. ठीक आहे. कुठून लोन घेतला? वर्ल्ड बँक. मग आता बा वर्ल्ड बँक मधून लोन घेतलं. मग आता लोन घेतलं तर वर्ल्ड बँक जे आहे हे लोनवर इंटरेस्ट लावून नाही घ्यायचं. इंटरेस्ट लावून ना, व्याज लावणे की व्याज. बरोबर आहे. हा 100 रुपये देतात, काय 100 रुपये फाटवून वापस घेऊन देते. काहीतरी 5%, 2%, 1%, व्हॉट एव्हर जे काही असेल ते लावत नाही याच्यावर, इंडियावर. बरोबर आहे. आणि भारत काय 150 रुपये घेणार नाही एवढं. डायरेक्ट 1,000 करोड 5,000 करोड असं घेते, लंबे घेते. समजलं? मग त्याच्यावर ते पर्सेंटनुसार लोन लागते आणि त्याचे इन्स्टॉलमेंट असते. आपलं ईएमआय माहिती ना? ईएमआय. हा ईएमआय जसं आपण फेडतो ना तसं भारत फेडते. त्याला काय करते? भारत फेडते वर्ल्ड बँकला. म्हणजे तिथून लोन घेतलं. आता समजा इथं का वर्ल्ड बँक मधून भारताला लोन घेतलं, पण फक्त काय भारत काय एवढा हे नाही आहे की भारत फक्त लोन घेतेच. भारत लोन देते पण. समजलं का? भारत लोन देते पण. लोन म्हणजे काय बेटा? कर्ज आहे ना. तर भारत आहे ना कर्ज. हे काय करते? कर्ज देते. कोणाला देते माहिती आहे? आजूबाजूचे. हे म्यानमार तिकडून आहे ना, हे नेपाळ, हे बांगलादेश, हे श्रीलंका, हा मालदीव हे गरीब आले देश आहेत आजूबाजूला. भूटान ते येतात आपल्याजवळ. आपण त्याला मोठी छाती करून लोन देऊन देतो. समजलं काय? लोन देतो आपण त्यांना. ठीक आहे. कारण त्यांच्या हिशोबाने आपण देऊ शकतो. समजलं काय? त्यांच्या हिशोबाने आपण देऊ शकतो. आता समजा वायकर आहे. वायकर समजा 500 रुपये रोज कमवते. वायकर किती कमवते? 500 रुपये रोज. ठीक आहे. आणि समजा वायकरच्या सोबत समजा हा शेंडे आहे. शेंडे समजा 1,000 रुपये रोज कमवते. वायकर 500 कमवते, समजून घ्या उदाहरण. वायकर 500 कमवते, शेंडे 1,000 कमवते. ठीक आहे. आता एक अजून आहे वायकरच्या खाली आद्या आहे. समजा आदित्य जो रंगारी आहे बेटा, तो 300 रुपये रोज कमवते. किती कमवते? 300. ठीक आहे.
मग आता बरोबर समजून घ्या, एक आपला शेंडे 1000 कमवते बरोबर. वायकर किती कमवते बेटा? 500. आणि रंगाने किती कमवते बेटा? 300. ठीक आहे. आता इथं तिघांचं इन्कम वेगवेगळं आहे, तिघांचं इन्कम वेगवेगळं. आता मला सांगा, इथं वायकरची एवढी शक्ती आहे की ऐपत आहे का की शेंडेले लोन देईल? समजून घ्या, वायकरची एवढी शक्ती आहे काय? पण वायकरची एवढी शक्ती आहे की वायकर रिक्वेस्ट करून शेंडेले लोन घेईल, घेऊ शकते ना, बरोबर आहे. पण वायकर मोठी छाती करून याले लोन देईल. समजून आला? हा ना. मला एक सांगा, जर या माणसानं डायरेक्ट शेंडेकडून लोन घेतलं तर, या माणसानं जर डायरेक्ट शेंडेकडून लोन घेतलं तर वायकाला तर रोलच नाही आहे का? वायकाचा रोल नाही आहे. आता हे बरोबर समजून घ्या, आपण वर्ल्ड बँक मधून लोन घेतो. वर्ल्ड बँकले लोनचं काय देतो? लोनचं म्हणजे लोनचं नाही, लोनच्या बदल्यात काय देतो? लोनच्या बदल्यात काय देतो? व्याज. पण आपण इथून घेतो आणि इकडल्या देशाला देतो, बरोबर आहे. तर इथं लक्षात घ्या, आपण घेतो कमी आणि देतो जास्त. समजलं काय? समजलं काय? घेतो कमी आणि देतो जास्त. समजलं का? समजलं? म्हणजे काय? म्हणजे इथं आपण घेतो कमी आणि देतो जास्त. म्हणजे माहिती आहे काय आहे? हे दोन क्रायटेरिया पकडलेल्या, एक असते प्लस, एक असते मायनस. एक असते प्लस, एक असते मायनस. जर का समजा जास्त घेतलं, जर का जास्त घेतलं लोन, ठीक आहे, आणि कमी वाटप केला, म्हणजे या लोनचा स्वतःच्या देशासाठी वाटप केला तर प्लस पकडले. काय पकडले? प्लस. पण जर का जेवढं घेऊन राहिलो त्याच्यापेक्षा जास्त देऊन राहिलो तर काय पकडले? काय पकडले बेटा? मायनस. तर मग या कंडिशन मध्ये आपण काय आहोत? समजलं का? काय आपण या कंडिशन मध्ये? मायनस. समजलं की नाही? समजलं का? का बरं? कारण आपण काय करतो बेटा? घेतो कमी, देतो जास्त. समजलं काय? समजलं? जर का आपण काय केलं असतं, जेवढं लोन घेतलं असतं, म्हणजे जर आपण घेतो जास्त असतं, देतो कमी असतं, तर आपण प्लस कंडिशन मध्ये असतो. समजून राहिलं का? कारण आपण त्या फंडचा यूज कशासाठी केला असता? देशासाठी केला असता. कशासाठी केला असता? देशासाठी. आता इथं हे नाही सगळ्या गोष्टी आहे का काऊन देतो बा आपण? आपल्या रस्ता आपल्या चड्ड्या फाटून राहिल्या, आपण काय लिहू राहिलो? काय प्रश्न आहे ना नाही मोठा, बरोबर आहे. याच्यात काय आहे? 56 इंची छातीचा रोल आहे, 56 इंची छातीचा रोल आहे. समजलं? आता हे काय होय? एक्सटर्नल ग्रँट. काय होय? एक्सटर्नल ग्रँट. एक्सटर्नल ग्रँट जसं आता हे ना लोन बँक देते, तसं ग्रँट कोण देत असेल? बँक नाही देत. बँक तर व्यवसाय करते, ठीक आहे. लोन कोण देते? हे ग्रँट कोण देत असेल? एक तर मोठी संघटना आहे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, UNO म्हणते त्याला. काय म्हणते? UNO. याच्या अंतर्गत एक अजून दुसरी आहे UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि एक अजून आहे युनेस्को, युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. पुन्हा काय? युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन, युनेस्को. UNDP काय बेटा? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. UNO, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे. हे काय करत असते? हे देशांना काय देते? ग्रँट देते. काय देते? ग्रँट. मोफत निधी देते. काय करते? मोफत निधी देते. माहिती आहे का? मग आपण घेत असेल ना, कशी गोष्ट करता मग? मोफत निधी घेऊन नाही आपण, आहे ना? तर आपण इकडून मोफत निधी घेतो. आपण काय करतो? इकडून मोफत निधी घेतो. ठीक आहे. मग डबल हेच आहे, पण घेतो पण देतोय ना आपण. समजलं का? आपण ग्रँट घेतो पण आपण ग्रँट देतो सुद्धा. आणि कोणाला देऊ आपण? डबल त्यांनाच. समजलं? मग आता हे देण्याच्या मागचा रोल काय? काऊन देऊन राहिलो? आता हे तर ठीक आहे, याच्यातून समजा पहिल्या याच्यातून आपल्याला व्याज भेटत, यातून व्याज भेटत ना, याच्यात काहीच नाही ना. हे तर गेलेच आहे. दिले देवाला दिले, समजतं ना? तेच आहे, देवाला दिले. ठीक आहे. हे देण्याच्या मागं काय? हे देण्याच्या मागं असा रोल आहे, सध्या झालं हे सिस्टीम, आता काही वर्षात चालू झाली. हे देण्याच्या मागे काऊन काय रोल आहे माहिती का? एक तर हे
की जागतिक लेवलवर एक भारताची नवीन ओळख, तो भारत देश बदल रहा है, देश बदल रहा है, देश की चड्डी फट रही है, देश बदल रहा है, प्रगती होता है, इकडे देणं सुरू आहे, समजलं काय? हा, देश बदल रहा है, विकास होऊन राहिला, बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट सांगा बरं, काय असं नाही देण्याच्या मागं? राजकीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन यांच्यासोबत राजकीय संबंध. चला आपण याच्यावर राजकीय संबंध ठेवूही नाही, आपल्याला समजा याची काही हाही नाही गरज, ठीक आहे. पण तरी सुद्धा काय तसं पॉलिटिकल रिझन काय याच्या मागं सांगा बरं? सीमा विवाद रिलेशनशिप याच्यात एक देश दिलाच नाही आपण, अफगाणिस्तान होय आहे आपल्या या लिस्ट मध्ये, त्याला घेतो आपण, ते घेतात आपल्याजवळ, ग्रँट घेतात, लोन घेतात. काय असं कारण एक तर समजा हे आहे की जागतिक लेवलवर ओळख करायला पाहिजे आपण निर्माण. दुसरं समजा आंतरराष्ट्रीय रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध आपल्याला टिकून राहिले पाहिजे, बरोबर आहे. आणि तिसरा दोनच विचारले ते नाही, कोणी अजून सांगते काय काही? काय असेल बा रिझन, काय असेल रिझन काऊन देतो आपण? काय ज्योती सर त्यांना आक्रमण नाही केलं. हा काय आक्रमण करणे याच्यावर, याच्याच त्याला कमी पडू राहिले. अरे हा हे म्हणून दिला इथं, हा काय आक्रमण करा? आक्रमणात समजा 200 रुपये गमवाना, शंभर मध्ये काय करायचं? त्याच्या बायकोला काय इकडं? चला बा, यांचं म्हणलं असतं तू तर शेले आक्रमण करा, मी मानलं असतं. नाही जसा तिकडे सपोर्ट येते बेटा, तसा इकडे सपोर्ट येऊन जाते फक्त. समजलं? हे संघटना काऊन आहे? हे युद्ध होऊ देत ना, हे सपोर्ट करत असतात ना, हे शांती निर्माण करण्यासाठी संघटना निर्माण झाल्या आहे. समजलं? म्हणजे सगळे इकडे काय असलं पाहिजे? पीस असलं पाहिजे. पीस म्हणजे काय? गोटी नाही, पीस म्हणजे काय? शांती. आता हे कसं आहे म्हणजे काय? आता बा या बाबतीत प्रायव्हेट रेव्हिडन्स मध्ये आपण एक नंबर, प्राऊड, गर्व, अभिमान आहे, त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे. याच्यात मायनस आहो, याच्यात मायनस आहो ना, याच्यात मायनस, याच्यात मायनस, म्हणजे याच्यात प्लस आहो, याच्यात मायनस आहो, याच्यात मायनस आहो. जीएनपी कसा काढलेला आहे का? 3 क्रायटेरिया मधले 2 प्लस असले, समजायला? 3 क्रायटेरिया मधले किती प्लस दिले पाहिजे? 2 प्लस असले पाहिजे. याच्यात तर आपले 2 मायनस आहे, तर मग फॉर्म्युला कसा लागल? जीडीपी मायनस इन्कम फ्रॉम अब्रॉड, आपल्या देशात. समजलं का? हे इथं पहा, असा फॉर्म्युला आहे ना, जीडीपी प्लस मायनस. तर इथं जर 2 प्लस असते प्लस पकडला असता, आपल्या देशात 2 मायनस आहे, म्हणून आपण कसं पकडतो? जीडीपी मायनस इन्कम फ्रॉम अब्रॉड. समजलं का? असं पकडलं ते जीएनपी काढलेलं, असं काढलं ते जीएनपी, म्हणजे जेवढा जीडीपी असेल त्याच्यातून या 3 गोष्टी मायनस केल्या. समजलं? आणि त्याच्यावर मग काय पकडलं ते जीएनपी झाले, काय म्हणते बेटा? ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, सकल राष्ट्रीय उत्पादन, सकल राष्ट्रीय उत्पादन. समजलं का? समजलं? जीडीपी समजलाय, जीएनपी समजलाय, ठीक आहे. आता एक तिसरा कन्सेप्ट आहे अजून, आहे हे छोटस नाही आहे, ते लय मोठंच आहे. समजलं? हे इकडलं करू काय? भारत अमेरिका, हे समजलं चांगलं? बाल्या सखाराम काय रे पुढे काढायला लागते? रेकॉर्डच सुरू आहे ना, 4K मध्ये काढला नाही का? मग तू आता लेक्चर लिहिताना लिहून घेत जा ना. हे तर ऑप्शनल चालू आहे आपलं, ऑप्शन बरोबर, हे तर तुमच्या सोयीसाठीच आहे.